माई जुना आहे तो. काही मिळालं? नाही. निघायचं? हा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही मिळालंय का? नाही ना? चलायचं का मग? काय? चला. या अजून एक खोली आमच्या घराला, तीही दाखवते. तुम्ही तपास सुरू करा. इन्स्पेक्टर साहेब एक मिनिट. माई काय चाललंय? आपल्या घरात चोरी झाली आहे आणि हे घरातच शोधत आहे. चोर चोरी करून गेल्यानंतर घरात पुरावे ठेवून जाणार आहे का? त्यांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते त्यांना करू दे दिनकर. तुम्ही तपास सुरू करा. हे कसे काय? काय प्रकार आहे हा? कमालच आहे. हे देवा. नाही, हे आमचे नाही. हे हे खोटे कडे आहेत. माई हे माझे नाही आहेत. आपल्या इथे काय कसे? हे काय रे परमेश्वरा, काय प्रकार आहे हा? कमालच आहे. म्हणजे बघा इन्स्पेक्टर साहेब, जो चोर तिजोरीमध्ये खोटे खडे ठेवू शकतो तो माझ्या कपाटात सुद्धा ठेवू शकतो की. मॅडम ही शेवटची रूम होती ना? हो. मॅडम आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्हाला तपास करावा लागेल. तुमच्या वॉचमॅनला भेटावं लागेल. जरूर. हवालदार हे सगळं घ्या. आता काय करायचं? हे खाडगे आणि कपल जर का हनीमूनला गेले असतील ना, तर यांची केस मी चालवायला घेणारच नाही. काय केस चालवायला घेतली आणि मी तोंड घशी पडलो तर काय करू? आयडिया.
फोन करून चेक करतो ते हनीमूनला गेलेत का नाही. गाडी ते साहेब उचला. अरे काय राव, हे फोन उचलत नाहीत म्हणजे हे खरंच हनीमूनला गेलेत. काय अजब जोडी आहे, काय गजब कपल आहे. अरे ज्यांनी डिवोर्स घ्यायला नकोय ते डिवोर्स घ्यायच्या मागे लागलेत. अरे आणि ज्यांनी डिवोर्स घ्यायला पाहिजे त्यांनी वेळेवर घेतला नसल्यामुळे या मनमोहिनीच्या मोहपाशामध्ये मी अडकून राहिलोय. हॅलो मनमोहिनी, काय झालं, कशा करता केलास फोन? काय वॉशिंग मशीन मध्ये मांजर अडकलंय? नाही नाही, याच्यामध्ये तुझी काहीच चूक नाहीये. ती मांजर जर का बाहेर यावी असं वाटत असेल ना, तू एक काम कर, वॉशिंग मशीनच्या बाहेर असं बसून बोक्यासारखं म्याव म्याव कर, म्हणजे ती येईल. तू चालेल, ठेवतो फोन. अरे देवा, कधी करणार माझा डिवोर्स यार. माई नका ना असं आमच्याकडे बघू. काय नाही केलं, खरंच सांगते, काही नाही केलेलं माई. आम्ही कशाला हो बोला ना माई. माई मला एक सांग, जो माणूस तिजोरीमध्ये खोटे खडे ठेवू शकतो तो माणूस आमच्या कपाटात सुद्धा खोटे खडे ठेवू शकतो की? तेच तर म्हणायचंय मला, समजायला खूप सोपं आहे. त्यांनी तिजोरी उघडली, जो कोण चोर होता त्यांनी तिजोरी उघडली, त्यातले खरे खडे काढले, ते जिजींचे तोडे ढापले आणि त्या जागी खोटे खडे ठेवले आणि आमच्याही खोलीत आणून खोटे खडे ठेवले आमच्यावर आळ यावा म्हणून. नाही पण मला एक कळत नाहीये माई, ही कुलूपही न तोडता तिजोरी उघडली कशी? याचा अर्थ तिजोरी किल्लीनीच उघडली गेली, असली किंवा नकली. हा आणि असली किल्ल्या तर अण्णांकडे असतात ना, म्हणजे अण्णांनी माई अहो मी एक असंच साधारण एक अंदाज घेते, तपासून बघते मी. तेच म्हणायचंय मला की आपल्या घरातलं असं कोणी करणंच शक्य नाही. हो, पण ज्याने कोणी केलंय त्याला संधी तर मिळाली ना. हा मग तो संधी तू बाहेरचा असणार, बाहेरच्यानीच केलंय. मग बाहेरचा कोण आला होता तर आहे मनोहर पंत आले होते, हे अमृताचे काका तेच आले होते. मला तर त्यांच्या नजरेत हाव सुद्धा दिसली माई. आणि शिवाय त्यांना आपल्या घरातली खडानखडा माहिती पण आहे. माई हे सगळं ऐश्वर्य आम्ही कधीपासून बघतो, आम्ही त्याचा आनंद पण घेतो. ते बघितलं नाही कोणी, मनोहर पंतांनी. त्यांचे डोळे दिपलेत ना. माझी ना तुम्हाला एक विनंती आहे माई, तुम्ही ना जरा खडसावून विचारा बघू त्या अमृताला. अगं तू कशाला आलीस इकडे? मोठी माणसं बोलतायत ना. आणि मी सांगून आले होते ना की लहानांनी इथे येऊ नका म्हणून, तरी मुद्दामून आलीस ना इकडे. काय अण्णा जागे झाले हे सांगायला आले होते मी माई. ठीक आहे माई. बघितलं, ऐकत नाही ती, माईंचं काहीही ऐकत नाही. वसुधा, मी जेवणाचं बघते.
काय बनवायचं माई? मृदुला आणि तू काय ते ठरवाच काय करायचं ते. जोपर्यंत जिजींचे तोडे मिळत नाहीत तोपर्यंत माझ्या घशाखाली घास उतरणार नाही. माई मी जेवणार नाही. माई माही कोणीही मध्ये बोलू नका. हे मी मुद्दाम नाही करत आहे. माझे संस्कार मला करायला भाग पडतायत. खूप प्रेमाने दिले होते जिजींनी मला ते तोड. त्यांच्या कसोटीला मी उतरले होते म्हणून. मोठी जबाबदारी होती माझ्यावर. पण चूक माझ्याकडूनच झाली. आणि ह्या घरात ज्याची चूक असते त्याला शिक्षाही मिळतेच. त्यामुळे माझी मलाच मी शिक्षा करून घेणार आहे. त्यात कोणीही अडथळा निर्माण करू नका. कोणीही. आणि तुम्ही दोघं विषय अजूनही संपलेला नाही. मला तर वाटतं माईंचा सगळा संशय आपल्यावरच आहे. पण जिजींनी तुम्हाला दिलेले तोडे गेले हे जीवाला लागलंय. असं कधी आधी झालं नव्हतं. अण्णा प्लीज त्याची काळजी करू नका. तुम्हाला आरामाची गरज आहे. चिंता सोडा प्लीज. आणि सापडतील तोडे. तुम्ही आता कसलाही विचार करू नका. आराम करा. चल झोपा आता. शर्मिष्ठा माई सूप पिऊन मग करू दे का आराम. नाही म्हणजे शक्ती येईल त्यांना. माई काकूंनीच सांगितलं होतं अमृताला सूप करायला. म्हणजे अमृताच्या हातच्या सुपाने अण्णांच्या तोंडाला चव येते ना. शर्मिष्ठा अण्णांना सूप दे. पाणी दे पटकन त्यांना. अण्णा हात फिरव बघू पाठीवरून त्यांच्या. हो माई. आणि काही बोलू नका. चला सगळे बाहेर जा. अण्णांना त्रास होतोय आणि त्यांना त्रास झाला की मलाही त्याचा त्रास होतोय. चला. अण्णा
मी काहीही करून जिजींचे तोडे शोधून काढेन आणि ते चोरणारा चोर सुद्धा. शुभम भवतु. तुम्हाला वाटतंय ना तसं, मग तसंच होईल. काय झालं माई? काही चुकलं का माझं? तुझं कुठे कधी काही चुकतं? चुका फक्त आमच्याकडून होतात. कारण या घरात तूच एकटी शहाणी आहेस, हुशार आहेस, हो ना? कुठल्या जोरावर तू अण्णांना सांगितलंस ग की मी चोराला पकडून दाखवते, तोडे शोधून दाखवते म्हणून? कुठल्या जोरावर? पोलिसांपेक्षा तू जास्त हुशार आहेस. आणि हीच तुझी गोष्ट मला आवडत नाही. प्रत्येक वेळी पुढे पुढे करायचं, सगळ्यांकडून श्रेय मिळवायचं, सहानुभूती मिळवायची, हे बरोबर तुला जमतं. कुठून सांगितलंस तू आणि कसे शोधून दाखवणार आहेस? आणि अशा थाटात तू अण्णांना सांगितलंस की जणू काही तुला ठाऊकच आहे मी तोडे कुठे ते. असं काहीतरी आणू नका ना माई मनात. हो, अण्णांची तब्येत मला बघवली नाही म्हणजे खोटा दिलासा दिलास त्यांना. आत्ताच्या आत्ता जाऊन अण्णांना सांग, भावनेच्या भरात मी तुम्हाला हे सांगितलं की मी तोडे शोधून दाखवेन, चोराला पकडून दाखवेन, पण माझ्याच्याने हे जमणार नाही, मला हे झेपणार नाही. अगं तुझ्या शब्दाखातर आस लावून बसतील ते आणि दुप्पट त्रास होईल त्यांना. कळतंय का तुला अमृता? आणि माझ्या प्रत्येक बोलण्याचा विपरीत अर्थ निघतो, हे दुर्दैव आहे माझं. पण माई मनापासून सांगते, मी जिजींचे तोडे शोधून काढेन. माझं मन मला सांगतंय, कसं ते माहिती नाही, पण मी शोधून काढेन आणि शोधायलाच हवेत. कारण जर मी शोधले नाही, तुम्ही जेवणार नाही. इतकी काळजी वाटते तुला माझी गाडग्यांच्या इब्रतीची? ठीक आहे, येत्या 4 दिवसात मला ते तोडे शोधून दाखव. मी तेव्हा मी म्हणेन की गाडग्यांची सून या शब्दाचा खरा अर्थ तुला उमगला. फक्त 4 दिवस. सुद्धा आपल्या घरातलं हे असं कोणी करणं शक्यच नाही. कोण असेल? तो बोका, तो ते नक्कीचा काका. मनोहर. आता काय करायचं? फोन करूया. तो सांगणार मला फोनवर की मीच चोरी केली म्हणून. ते थोडस असं उकरून काढता येते का बघूया का? बोलला तर बोलला. हे लावायचं काही मी टाकलंय स्पीकरवर. बरोबर. चोरी किया रे ओ बेबी, चोरी किया रे. दिनकर, आजच तिजोरी उघडली गेली आणि लगेच त्याचा फोन. काय करावं? हा, म्हणजे याला कळलं की काय मी गाडग्यांच्या तिजोरीतले खऱ्या खड्यांचे पाऊच काढले आणि त्या जागी खोट्या खड्यांचे ठेवले म्हणून? नाही नाही, शक्यच नाही. जाऊ दे, फोन घेऊया म्हणजे कोणाला संशय यायला नको. हॅलो, बोला दिनकरराव, कशी काय आठवण काढली? काय मनोहरराव, बरेच दिवस झाले आपली गाठभेट होत नाहीये. आणि गेल्यापासून तुम्ही इकडं फिरकलाच नाहीत. हो हो हो, फिरकलो नाहीये खरं आहे. काय सध्या बिझी आहे ना मी. बरं, ते खडे गेले का विकले? हो, विकली गेली म्हणजे काय, अहो हातोहात. आता पुढची बॅच घ्यायला येईन लवकरच. बरं, विक्रीतले पैसे? नाही, तुम्ही मला म्हणालात ना की आपण पार्टनरशिप करूया म्हणून.
तर तुम्ही मला जे 50,000 रुपये दिलेत ना, ती रक्कम मी आगाऊ म्हणून ठेवून घेतली होती. आगाऊ रक्कम घेतली होती? अरे चोरा. हॅलो हॅलो. हो, ऐकतोय मी, ऐकतोय. नाही, बरोबर आहे. म्हणजे विकले गेलेत, पण काय सौदा झालाय, पण रक्कम अजून ताब्यात आलेली नाही ना माझ्या. ती आली की लगेच देतो ना मी. हो. मग मनोहरराव, एक काम करा. हो. आपण जो सौदा केला ना, तो रद्द करा, हं? आणि खडे मला आणून द्या. काय, मला ताबडतोब दुसऱ्या क्लायंटला द्यायचे. असं म्हणताय? बर, मी खडे आणून अण्णासाहेबांच्याच हातात देतो, त्यांच्याकडूनच घ्या तुम्ही. हो, धमकी कोणाला देताय? हॅलो हॅलो, मला ऐकू येत नाहीये, मी जरा रेंज मध्ये येतो. हा, हॅलो 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 हॅलो. आजपासून चांगला ऐकायला येत होतं, आता काय झालं? हॅलो. सुधा ताई, काय अशी गेम. कॉल रेकॉर्डच करतो. हॅलो, हा बोला बोला. बोला बोला काय? आमच्याकडनं खोटे खडे घेतलेत, ते वरती आमच्याच तिजोरीत ठेवलेत, आणि आता धमकी कसली देता हो आम्हाला? हॅलो, ऐकताय ना? आमच्याकडे चोरी झाली आहे. त्या तोड्यांचं काय केलं तुम्ही? तोड्यांचं तुम्ही काय केलं? आणि आमची तिजोरी तुम्ही कशी उघडली? काय बोलताय वसुधा ताई? मी तिजोरी उघडली आणि तुमच्याकडे चोरी झाली? काय बोलताय? बापरे. आणि वसुधा ताई, मला कशाला गोवताय त्याच्यामध्ये? अहो, मी काय केलंय? मी काहीच केलं नाहीये. मी असं करतो, मी प्रत्यक्ष घाडगे सदनला येतो, आपण समक्षच बोलूया. हा, हे बघा, हॅलो हॅलो. बंद केलं. मनोहरराव, हॅलो. हो, बघा ना, बंद केला त्यांनी. तोच आहे, हाच बदमाश आहे. अगं वसुधा, पण ते खडे बद्दल जर अण्णांना माईला कळलं तर काय? हा, इतका हा बदमाश माणूस आहे ना, आगीतनं फोफाड्यात. काय अलगद हातात आले दोघही माझ्या, दिनकरराव आणि वसुधा ताई. कुठल्याही खड्यांपेक्षा मौल्यवान असं रेकॉर्डिंग पडलंय आता माझ्या हातात. कुठेही, कसही, कधीही वापरू शकेन. हे रेकॉर्डिंग एकदा अण्णासाहेबांच्या कोमल कानांवर पडलं ना, की हजारो व्होल्टचा झटका बसेल त्यांना. माईने ताजं लोणचं बनवलंय, ते पण वाढ सगळ्यांना. हो, आणते. आणते नाही, आणलंय मी बाळा. ते वाढायचंय, लक्ष द्यायचं, कळलं? हे बघ. आई, हात नाही लावायचा, लांब जायचं, हात लावायचा नाही. काय ग, बघून नाही का ग चालता येत घरात? गरम भांड हातात आहे. हे बरोबर, तुला बोलून कसं चालेल? या घरात आल्यापासून सगळ्यांना चटके देण्यापलीकडे तू काहीच केलेलं नाहीयेस. आई अगं, आता कशाला वाद घालतेस तू? हो का? आईला चटका बसलाय ते दिसत नाहीये? तिच्यासाठी बरी जीप चालते तुझी. आई, मी औषध लावू का हाताला? नको, तू लोणचं घ्या. लोणचं भाजी सारखं वाढतात का? असं ग. दादा, दुकानातल्या तिजोरीतले दागिने सेफ आहेत हे नशीब आपलं. हो. या धक्क्यातनं सावरताच येत नाहीये, काही सुचतच नाही. सुचलं नाही तरी 2 घास खावेच लागणार की नाही? वाढ, सुरुवात करता येईल सगळ्यांना. वाढ. अण्णा जेवले? हो, जेवले. आणि माई? बोल ना.
सांग. तुझा नवरा विचारतोय काहीतरी, दे की उत्तर. जिजींचे तोडे हरवले, चोरले गेले, सापडत नाहीयेत. ते सापडेपर्यंत मी जेवणार नाही, मी उपाशी राहणार. ही मी मला स्वतःला करून घेतलेली शिक्षा आहे, असं म्हणालेत ना माई? सांग. सांग सांग. नाही पण असं कसं चालणार? माईने असं जेवण सोडून नाही चालणार. हो ना, खरं तर माई खूप उदास आहे. आपल्या सगळ्यांबरोबर जर पानावर बसली ना तर 2 घास खाईल तरी माई. आपण सगळ्यांनी बोलायला पाहिजे माईशी. हे बघ अनंता, फारच खोलवर धक्का बसलाय माईला. आपण सांगून ऐकणाऱ्यातली नाहीये आता ती. नाही म्हणजे बाकी काहीही गेलं असतं ना तरी माई खंबीरपणे उभी राहिली असती, पण जिजींचे तोडे. नाही पण माई उपाशी असताना आपण नाही जेवू शकत. आपण जाऊन बोलूया माईशी, बोलूया तिच्याशी. हे योग्य नाहीये, नाही चालणार असं. हो म्हणजे प्रयत्न करायला काय हरकत आहे, नाही का? चला बोलूया. चल. हो चला, आम्ही बोलतो माईंशी, पण घेऊनच येतो माई. आलो. झालं समाधान? झालं? माझ्या शर्मिष्ठाचं लग्न मोडलंस तेव्हाही माई उपाशी राहिल्या. मृदुला भरल्या ताटावरनं उठून गेली. आज माझ्या भरल्या घरात भरल्या ताटावरनं सगळे उठले. कुठला सोडगवतेस ग? इथे मागे माई, चल जेवायला चल. माई प्लीज आत्ता सोड ना, प्लीज. नको. नको. जो हलगर्जीपणा मी जिजींच्या तोड्यांच्या बाबतीत केलाय ना, त्याची शिक्षा मला व्हायलाच हवी. घरात दुसरं कोणी चुकलं तर मी शिक्षा देते ना. मी एवढी मोठी चूक माझ्या हातून घडली, माझी मला शिक्षा घ्यायला नको. माई, तुझं काहीही चुकलेलं नाहीये.
तू स्वतःवर ओढून का घेतेस? हा. चल, तू जेवायला चल. आणि कोणताही राग अन्नावर काढू नये हे तूच सांगतेस ना माई. माई तू जर जेवायला आली नाहीस ना तर आम्ही कोणीच जेवणार नाही. तू इथे उदास बसायचं, आम्ही तिकडे जेवायचं. हे आम्हाला सहनच होणार नाही माई. चल बघू तू. भरल्या ताटावरून उठून आलात तुम्ही सगळे. हे शिकवलंय मी तुम्हाला. उठा, ताबडतोब उठा आणि जेवायला जा. पूर्ण जेवून या. चला. माई काय हट्टीपणा करतेस तू? हा? तू जेवणार नाहीस आणि आम्हाला जेवायला सांगतेस. मग आमचा पण हट्ट आहे माई. तू जेवल्याशिवाय आम्ही सुद्धा जेवणार नाही. अजिबात खपवून घेणार नाही. समजलं? अजिबात नाही. आणि जर असा हट्ट केलात तर मी सगळ्यांना शिक्षा देईन. माझं मन राखायचं असेल आणि मला मान द्यायचा असेल ना तर मुकाट्याने उठा आणि जेवायला जा. समजतंय? माई प्लीज. कुठून ते तोडे त्या दिवशी त्या कुंडीत नेऊन पुरले कोणास ठाऊक. धावत धावत इकडे आणून ठेवायला हवे होते. नाही पण तसेही ते आताही कोणाच्या हाताला लागले नाहीये. काही करून ती कुंडी हस्तगत करायला हवी. पण ती चिकट मांजर अमृता साधी मातीची कुंडी सोडत नाही हातातली. नाहीतर त्याच दिवशी आलेच ते तोडे माझ्या हातात. हरकत नाही. मनोहर पंत, सध्या नशीब चमचमतय तुमचं. लागतील ते तोडेही हातात लागतील. तिजोरी शेवटी मी उघडली आणि माझ्या अगोदर अमृताने. मला फक्त इतकंच कळतंय की तुझ्यावर टाकलेली जबाबदारी तू पूर्णपणे पार पाडलेली नाहीस. मला फक्त इतकंच म्हणायचंय, खडे सुद्धा हिच्याच खोलीत होते आणि किल्ल्या सुद्धा हिच्याच खोलीत होत्या. तू ह्या घरात लग्न करून आलीस आणि अण्णांची तब्येत बिघडली. आणि आता सुद्धा ही चोरी तुझ्याचमुळे ह्या घरात झाली आणि म्हणून त्यांना मनस्ताप होतोय. मनमानी आणि बेफिकीर तुझ्या अंगात भरलेलीच आहे आणि आमच्या पत्रात काय पडतं? फक्त मनस्ताप आणि मनस्ताप. मला वाटलं तर काहीतरी शिकशील तू, पण नाही. तुला घाडग्यांची सून या शब्दाचा अर्थच कधी कळलेला नाही. तयार झाल्या का माई काही खायला? सगळं घर नर्वस आहे त्यामध्ये. सगळेच खूप नर्वस आहेत. प्रयत्न केला खूप पण नाही ऐकलं त्याने. त्यांचा सर्वात लाडका आहे अक्षय.
त्यांनी तरीही तुझं ऐकलं नाही म्हणजे मग सगळंच संपलं ना रे. खूप नाराज आहेत माई माझ्यावर. स्वतःवर जास्त नाराज आहे पण ती यावेळी. तिला जोपर्यंत उत्तर मिळत नाही ना ती नाही ऐकणार कोणाचं. आणि तुझी पण काही चूक नाही तुला माहिती आहे. तू त्यामुळे नाराज होऊ नकोस आणि अशी खचून जाऊ नकोस. सगळं घुमून फिरून माझ्यावरच येतं ना. मी बघतो दगड असेल. एवढा मोठा दगड इतकं शिकून घेतलं. हा वरची माती काढूया का? मातीकडे थांब, वरची काढू. काढ. हात सांभाळा. बघ अजून करू. अक्षय, अक्षय लवकर चल, माहींना चक्कर आली आहे. अरे या चल. माई प्लीज काहीतरी खाऊन घ्या ना, निदान दूध तरी घ्या. नाहीतर मी ज्यूस घेऊन येऊ का तुमच्यासाठी, तो तरी घ्या ना. नका ग मला आग्रह करू. माझं ठरलंय म्हणजे ठरलंय. माई, या वयात झेपणार आहे का हो तब्येतीला तुमच्या हे सगळं? नाही, मला तसं नाही म्हणायचं. पण आता अण्णा सावरले की नाही या धक्क्यातून, गेलेत की नाही पेढीवर? तुम्ही असं उपोषण करताय, उद्या त्याचा त्रास झाला तर आम्ही काय तोंड दाखवायचं अण्णांना? नको ना माई, 2 घास खाऊन घ्या ना. मला काही होत नाहीये. माई माई काय समजा बाबा, ऐकत नाहीत आमचं माई काही. काय झालंय? बरं वाटते का? हे माई माई आता तुम्ही मला नका समजावू. जीजीने दिलेले तोडे मी नाही सांभाळू शकले. काय उपयोग? माई माई हे बघ तसं नाहीये. हे बघ आपण तोडे शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय आणि मला पूर्ण खात्री की तोडे सापडतील. माई तोडे महत्वाचे पण तुझ्या पुढे तोड्यांची किंमत नाहीये का आम्हाला? तू प्लीज खाऊन घे. हट्ट करू नकोस ना, खाऊन घे ना. चल. ते सोन्याचे होते म्हणून किमती नव्हते रे. काचेच्या बांगड्या असताना साध्या तरी मला इतकाच त्रास झाला असता. माई तो फक्त दागिना नव्हता, त्या तोड्यांमध्ये जीजींचा आशीर्वाद होता. माया होती, संस्कार होते आणि माझ्यावरच विश्वास होता. पण आज थोडे गमावून माझ्या जीजींचा आशीर्वाद आणि त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास
सगळं गमावलंय. माई अहो कळतंय आम्हाला. जशा तुम्हाला जीजी महत्वाच्या होत्या ना, तशाच आम्हाला तुम्ही आहात. नाही अहो, जीजींचा वारसा चालवता आहात तुम्ही. मग तोड्यांपेक्षा तुम्ही महत्वाच्या नाही का? असं तुम्हीच स्वतःला त्रास करून घेतला तर माई. नका आता कोणी काही बोलू. जा तुम्ही सगळे. मला एक माई काय ग मृदुला, काय झालं? माईंना एवढं हल्लेलं कधीच बघितलं नाहीये ग. आजपर्यंत काय कठीण प्रसंग कमी नाही आले, पण प्रत्येक वेळेला कणखरपणे उभ्या राहिल्या. आणि ह्या वेळेला मात्र जीजींचे तोडे गेले म्हणून बाहेरनच नुसता त्रागा करतायत, पण आतून खूप ढासळल्यात ग त्या. आणि खरं सांगायचं तर त्यांना असं बघून माझ्याच हातापायातलं त्राण गेलंय. कसे तोडे गेले ग आपल्या घरातनं? अमृतामुळे. हे जे काय घडलंय ना, ते त्या नकट्या अमृतापायी घडलंय. वाईट वाटून घेऊ नकोस, याला तूही जबाबदार आहेस. मी काय केलं आता? अगं तू काय बोलतेस, कळतंय का तुला वसुधा? तुला कळत नाही तू काय वागली असते. ती चांगली पळून गेली होती अमृता. ती घरात आली, तिच्या पाठोपाठ तिने कोणाला आणलं तर त्या पोलिसांना आणलं. आणि त्या क्षणापासून आपल्या शांत असलेल्या घाडगे कुटुंबात कलह सुरू झाला. माझ्या शर्मिष्ठाचं लग्न मोडलं ग त्या नकटीने. चाव्यांचा वेंधळेपणा कोणी केला? त्या अमृताने. आणि एवढं सगळं होऊन ती नकटी अमृता कुठे आहे? तर इथेच आहे. याचं कारण काय आहे मृदुला? कारण त्या पोरीला तू राजाश्रय दिलायस. एवढं सगळं करूनही तू तिला पाठीशी घातलंयस, तिच्या पुढे ढाली सारखी उभी राहिलीयस तू. पण आता नाही, आता बघ. वसुधा नको ना, जरा शांत राहा ना ग. घरातलं वातावरण आधीच खूप नाजूक झालंय. नको ना भडका उडेल असं काही करूस. मृदुला, तुझ्यासारखं ना शांत राहायला मला नाही जमत. तुझ्यासारखा सौजन्याचा पुतळा होऊन कोणाचाही कितीही चुकलेला असू दे त्याला पदरात घ्यायला मला नाही जमत मृदुले. मला जे चुकीचं आहे तो चुकीचा. एक घाव दोन तुकडे. आता बघ. अमृता प्लीज नको ना रडू, प्लीज. अगं माई स्वतःवर जास्त चिडल्यात.
त्यामुळे तुला त्याची जास्त झळ बसते. हे बघ, तू असं रडतीयस ना, ते बघून आम्हाला नाही ग बरं वाटत आहे. प्लीज नको ना रडू, शांत हो. प्लीज शांत हो. अमृता प्लीज ग. अमृता, काय झालंय? तुला सांगायची गरज नाही वाटत मला. तुझ्या अंगावरचे सगळे दागिने काढून दे. आई अहो, तुम्ही काय बोलताय? आई अगं पण माईंचे तोडे फक्त आणि फक्त तुझ्या हलगर्जीपणामुळे हरवले. हो, पण शब्दही बोलायचा नाही. मी जे सांगेन तेवढंच ऐकायचं आणि तेच करायचं. तेव्हा आता अंगावर दागिने घालून मिरवण्याचा अधिकार तुला राहिलेला नाही. तुझे सगळे दागिने काढून मला दे. आई अगं काय बोलतेस तू? जे तू ऐकतेस तेच. ठीक आहे. तसे इतके कुठे दागिने आहेत माझ्या अंगावर. हिरव्या बांगड्या नको. आणि हे दागिने तुझ्या डोळ्याला आणि अंगाला घाडग्यांच्या घरी आल्यानंतरच लागलेत ना. इकडे काय होतं त्या फाटक्या प्रभूण्यांच्या घरात? हे बघा काकू, तुम्हाला जे घ्यायचंय ते घ्या, पण कृपा करून माझ्या माहेरच्यांना काही बोलू नका. अरे वा, फाटके प्रभूणे. आई अहो, तुम्ही काय तुझे पण असलेले नसलेले सगळे दागिने काढून घेऊ का कपाटातून? घेऊ काढून ना. मंगळसूत्र काढण्या बिडण्याची नाटकं माझ्या समोर करू नकोस. मी मृदूला नाहीये काय झाला पाझर फुटायला. मी काय सहज हात गेला ग मंगळसूत्र काढण्यासाठी? बरोबरच आहे म्हणा. तुला कशाला असेल त्याची किंमत? तुझ्यासाठी सगळंच वरवरचं उथळ आहे ना. मुळात नात्यांची किंमत नाही तुला, या मंगळसूत्राची कशाला असेल? म्हणजे चेन का ठेवली आहेस मग? मंगळसूत्र सहज काढत होतीस, चेन कडे का नाही हात गेला? चाल चेन काढ, चाल. का ग
चेन का नाही निघत आहे गळ्यातून? हात का असाच अडलाय तुझा? काही फरक पडत नाही म्हणालीस ना, मग एवढा का? ए फॉर अक्षर. म्हणून हात अडकला होय काढायला. पण ए फॉर अक्षय असेल तर हे पण घाडग्यांचंच आहे. विसरू नकोस. मग हा दागिना कशाला मिरवतेस? आई आई अगं काय करतेस तू हे? आई माईंनंतर तू मोठी आहेस या घरात. त्यांच्यासारखं वागायचं सोडून तू मुस्काट फोडून ठेवेन. मोठी येतात. जोपर्यंत माईंचे तोडे सापडत नाहीत तोपर्यंत हे दागिने मिळणार नाहीत. तोडे शोधून आणायचे, दागिने घेऊन जायचे. माझ्याच ताब्यात राहतील. माझ्या आणि अक्षयच्या मैत्रीची खूण होती ती. त्या लिहिलेल्या पेंडंट मध्ये खूप खूप काही साठवलेलं होतं. आता मला कळतंय, माईंसाठी जीजींनी दिलेले तोडे फक्त तोडे नव्हते. मी तुम्हाला तुमचे तोडे नक्की शोधून देईन माई. आई काय घाबरण्याचं नाटक कशाला करतेस? आई अहो मी खरंच घाबरले. तुम्ही या अशा चादरी मागून आलात ना. मग त्यात दचकण्यासारखं काय आहे? मी काय खाते की काय तुला? हा प्रत्यक्षात नाही पण काय 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 पुटपुटतेस काय? पण काय घडघड बोलायचा? तोंडात तोंडात नाही. हे बघ लंबू, तुला मोकळीक दिली ना, मिऱ्या नाही वाटायच्या माझ्या डोक्यावर. मी सासू आहे तुझी. कोण आहे? सासू. सासूचा मान ठेवायचा. मी जे सांगते ते ऐकायचं. कळतंय तुला? हे तू काही करत नाहीस, ह्याचं तुला भानच नाहीये. याला मी जास्त घाबरते की पुढे तुझं कसं होणार. पण मी काय केलं आई? मी काय केलं आई? हे विचारायला वाटत नाही तुला? त्या नकट्या अमृतासाठी जीव कशाला वर खाली होतो ग तुझा? घाडग्यांच्या टाळूवर हात फिरवत बसली ती तुला दिसत नाही तेवढं साधं? सारखं आपलं आई आई असं काय करताय? आई थांबा ना. का माझं काय पण सांगत होती? माझ्या विरुद्ध बोलत होतीस? हा तिथे ते 4 चिंदी दागिने मी घेत होते काढून म्हणून जीव कालवत होता तुझा? पण आई चुप. आईने आणि बाईने चुप. तिची साथ द्यायची नाही त्या अमृताची, तर माझ्याशी गाठ आहे. ती खाडगे घराण्यावरचा कलंक आहे. ती नकटी अमृता. तुला व्हायचंय का कलंक? व्हायचंय का? नाही.
तुला साथ द्यायची नाही. आधीच सांगून ठेवतेय, कारण माई तिला लवकरच घरातनं हाकलून देणार आहे. काय माईनी तुम्हाला सांगितलं तसं? माई सांगतात असं सगळं. माई तुम्हाला कसं कळलं? कारण मी बावळट नाहीये तुझ्यासारखी. मला त्यांचे चेहरे वाचता येतात. माईच्या चेहऱ्यावर स्पष्ट लिहिलेलं दिसलंय मला. तिची साथ द्यायची नाही, कारण तिची बत्ती गुल होणार आहे. तू जर तिच्या आजूबाजूला घुटमळलीस ना, तर तुझ्या आयुष्यात पण अंधार पसरेल. तेव्हा जरा उजेडात राहा. वर बघते काय आहे का इकडे? वर आहे तर वर बघतेस. उजेडात राहा म्हणजे काम आवरा, त्याचा उजेड पाडा. अच्छा नुसतं उभं नाही राहायचं, कामाला लागा. चला. अमृता, तुझ्या अंगावरचे सगळे दागिने काढून दे. तुझ्यासाठी सगळंच वरवरचं उथळ आहे ना. मुळात नात्यांची किंमत नाही तुला, या मंगळसूत्राची कशाला असेल? जोपर्यंत माईंचे तोडे सापडत नाहीत, तोपर्यंत हे दागिने मिळणार नाहीत. आज माई नाही तर तुळशीत कोणीच दिवा नाही लावला. काय ग, कसला विचार करतेस? शोधतेस का काही? शोधत नाहीये ग वसुधा, मला सुचत नाहीये काय करू. माई नाही येत ना स्वयंपाकघरात. रात्रीचं जेवण बनवायचंय, काय बनवू? मला विचारशील ना, फक्कडशी अशी झणझणीत अशी पावभाजी कर. माई सोडल्यास बाकी सगळ्यांना आवडते ग, सगळे चमचमीत खातील तरी. तसंही माई जेवणार नाहीत ना, सगळ्यांच्या जिभा चालवतील पावभाजी खाऊन. कर. वसुधा, तुला काहीच वाटत नाही का ग? सगळीच गंमत वाटते. काय का तू विचारलंस म्हणून आपलं मी सांगितलं. नाहीतर आहे मटार फ्रीज मध्ये आणि मटकीला मोड आले, कर त्याची आमटी आणि त्या मटारची उसळ कर. आहे काय नाही काय? याच्यासाठीच माई स्वयंपाकघरात लागतात. 2 पूरक गोष्टी आल्या पाहिजेत स्वयंपाकात, असा त्यांचा हट्ट असतो. मग मटारची उसळ केली ना, कडधान्यांची आमटी कधीही करून देणार नाहीत त्या. आहे ना तुझं डोकं चालतं ना त्यांच्यासारखं. पट्टशिष्य आहेस ना तू माईंची. मग मला कशाला विचारतेस तू? ठरव काहीतरी कर. ग, मला काही सुचत नाहीये वसुधा, म्हणून तुला विचारलं. तर तुझं तिरकच काहीतरी कर ना पावभाजी. माईंकडे बघवत नाहीये ग. किती हळव्या झाल्यात त्या. आता लक्षात येतं घर कसं बांधून ठेवलंय त्यांनी. त्या हल्ल्यात तर अक्षरशः सगळं घर हल्लंय नुसतं. खरंच माईंची काळजी वाटते ही मात्र आहे. काय आहे? काय हवंय? अगं काय? बघ ना कशी गपचूप मांजरीसारखी येऊन उभी राहिली. बोलायला नको चटा. आई, तू का ओरडतेस माझ्यावर? माई रोज संध्याकाळी मला पौष्टिक लाडू आणि बदामाचं दूध देतात. त्या नाही येत म्हणून मी इथे आले. मला वाटलं होतं तू देशील, पण तू नाही आलीस. मग आता इथे होस माझ्या डोक्यावर उभं राहून तुला मिळणार आहे? जायचं आणि अभ्यासाला लागायचं, सगळं मिळणार. अरे निघ. का ओरडतेस तिला? कळलं का तुला? काय माईंविषयी मी काय म्हणत होते, कसं घर बांधून ठेवलंय बघ. ती पोरगी, तिला सुद्धा समजते. हो, मी सोडून सगळ्यांना घरातल्यांना सगळं समजतंय. तुला कळलंय ना तिला काय हवंय? देते करून. मग
बदाम शोध. बाबा ते शोधते. हळू हळू. माई, तुमच्या विश्वासाचा हा दिवा नेहमीच तेवत राहील याची मी काळजी घेईन.